नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचं सीन असेल बघा, टी शर्ट घातलं आहे आणि पाऊस बघा ना किती पडतो, म्हणून मी रेनकोटही घातला आहे. तर गाडी काढतो 5 मिनटं, थांबतोय 5 मिनटं. पप्पा येतात, सोबतच निघतो आम्ही. रेनकोट घातलं एकदम. आणि वातावरण बघा, पूर्ण फॉग आलेत खालीवर बिल्डिंगचे. तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही. चला आपल्या मंडपामध्ये हे बघा, तुम्ही बघितलं असेल सगळं. आता काढलं आहे इथे पण एक पूर्ण काय होतं, इथे पण अशी फळी होती बंद होता, हे सगळं काढलं. आता मूर्ती अशी येईल, इकडनं डायरेक्ट मूर्ती येईल आणि इकडनं डायरेक्ट बाहेर जाईल असेल. मग तुला कसं वाटतं आज विसर्जन येतं? खूप असं चांगलं वाटतंय, पण एवढं पण नाही. जे गणपती आज गेल्यानंतर मग वर्षभर आपल्याला थांबायला लागेल. गणपतीची वाट पहिलं चांगलं वाटतंय, मला चांगलं नाही वाटत. विसर्जन एक दिवस गणपती जाणारच होत. बाबा कसं मस्ती करतो. हा नाही तर बाकी काय नाही, सगळे आलेत. बँजीवाले पण आलेत बाहेर. मग कसं फिरणार तू? भिजणार एकदम. मूर्ती बाहेर गेल्यावर आहे ना, छत्री तुझ्याकडेच ठेव, भिजू नकोस. चला तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतो आता. हे पण सेटअप ओपन उभा केलाय आणि आता होणार आरती म्हणून वरती आलो. गर्दी बघा, आज गर्दी बघा. हे तू कोणाचं शूट करतोय? तू कोणाचं शूट करतोय? आमच्या एरियातलं सगळ्यात भारी वाजत आहे. राजाच्या पिढीवर गणपती
काजूवाडीच्या राजाची अरे मग तू आहे ना. सूर्यकांतचा आपल्याला पाय भेटते काजवाडीचा राजा आणि अतिशय सुंदर असं डेकोरेशन साकारलेलं पाहायला भेटतंय. अर्थात बद्रीनाथ मंदिराचं दिखावा केलेला आपल्याला पाहायला भेटतं. अतिशय सुरेख आपल्या चुका असते. चला मूर्ती येते बघा, मूर्ती दाखवतो. मूर्ती बघा. बोल हे तुझ्या नाही त्या बाजूला मी हात ठेवला म्हणजे हात ठेवला बोल कटापट बोल. 1 मिनिट दाखव. आज काजवाडीच्या राजाचं विसर्जन सोहळा. जोरात बोल. आज काजवाडीच्या राजाचं विसर्जन सोहळा आणि भाविकांची अतूट अशी गर्दी. दुःखाचे अश्रू आपल्याला भाविकांच्या डोळ्यांमधून पाहायला भेटत आहेत. आता आपला बाप्पा 1 वर्षाची आस लावून पुन्हा एकदा येईल. कशी करायची माहिती आहे, सांगतो तशी कर. श्रीखंडाने आलेलो आणि आमच्या एरियात तर तुम्हाला बोललो ना अजून एक गणपती आहे. हा बघा आमच्या इथला लगेच
आता आमची ट्रॉली पोचली नितीन कंपनीला. मग काय बघा समजा समोसा गाडी अटॅच केली आणि आता आम्ही दोघं आणि बप्पू यांनी आधी रिचार्ज केले टेम्पोमध्ये. मित्रांनो आता नितीनवरनं लास्टची आरती झाली आहे आणि आता बघा सगळी निघाले. एक बस पुढे छोटी गणपती बघा पेपरची मूर्ती पेपर. गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार. मोरया मोरया लवकर या मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. उगाच ना खाली तू कसं उभं राहा, जागा पाहिजे. हळू हळू काय केवढं काय मग ब्लॉग आहे आता आमच्या मागे अजून आता इथे येऊन चिटक.
मुलींचा सिद्धिविनायक. अरे काय केले यांनी बघा किती कार्यकर्ते कसे ट्रॅफिक क्लिअर. अरे आहे मागेच आपल्या जस्ट मागे जा. हा काजूवाडीचा राजा आणि काजूवाडीचा मोरेश्वर आहे बघा, दोघं बाजूबाजूला. मोबाईल भिजतोय अरे काय पाऊस आहे. कॉन्वॉय कॉन्वॉय कॉन्वॉय. शिंदे साहेब शिंदे साहेब. रेती बंदरला पाऊस पूर्ण पाऊस आहे पूर्ण पाऊस. आधी भिजल्या आधी भिजलाय का सुकलाय हे बघा झाडामध्ये पाऊस. मूर्त्याच मूर्त्या साईडला मूर्त्या. ए विजय पतले बोल ना, ताट बनवून घे ना आता. पतले बोल ना. मूर्त्या बघा मूर्त्या भरपूर खूप मूर्त्या. काजूवाडीच्या राजाची काजूवाडीच्या राजाचा गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा निघाले गावाला, चैन पडे ना आम्हाला. बाप्पा निघाले गावाला, चैन पडे ना आम्हाला. मूर्त्या बघा मूर्त्या. रेती बंदर रेती बंदर. मूर्ती बघा ही मूर्ती बघा. माननीय अशोक वैद्य साहेब एक नंबर. गणपती बाप्पा मोरया मोरया. लग्नापासून बघवली आहे अनुकूल आदर्श माननीय अशोक वैद्य साहेबांच्या आदर्शाखाली या मंडळाला घालून जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. आजकं विश्वं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं गोपिका हरे राम हरे राम राम हरे हरे गणपती बाप्पा मोरया. मोरया. पुढच्या वर्षी. अरे ही शान कोणाची? विजय
त्या मूर्तीचं विसर्जन होईल. ओनली फॉर बिग मूर्तीज. तू मोठी मूर्ती बघितली 30 फुटाची? 30 फुटाची मूर्ती तिने अशी कशी गेली? तिने इथून अशी डायरेक्ट खिचली हा. त्या पाण्यात आणि मग तिथून एकदम सेंटरला नेली आणि सोडून गेली. रस्सी सगळं सोडून कशाने गेले तिथे आतमध्ये? बोटने तिला मूर्ती अशी खिचली गेली आणि तिथपर्यंत नेली आणि त्यांना सोडला आणि ती मूर्ती आता हे बघा किती मोठी आहे बघा. तिकडे दाबली गेली मूर्ती, आत गेली. काय आमचा नंबर आलाय. हे बघा हे एक आले आणि ही मूर्ती स्वतः विसरली. आला उठण्या दरम्यान व्हिडिओ काढतोय. आमचा आला. तो लोड कर कागदाची आहे ना त्याच्यामुळे त्यांनी हे मारलं. तर मित्रांनो झाले आता गणपतीचं विसर्जन प्रॉपर. एकदम प्रॉपर विसर्जन झालं आणि आमच्या मंडळाचा पाठच गेला. पाठ गेला पाठ मला. शीट आहे शीट वाली शीट आहे. हा एक घाट आणि तिथे एक घाट. मित्रांनो आता आम्ही बसलो एरियामध्ये. बघा सगळे बसले काय तर मित्रांनो आता झाली सकाळ आणि विसर्जन प्रॉपर आता हिला सोडायला आलेलो घराच्या इथं. कसं झालं विसर्जन? कसं झालं? मस्त एकदम. पण जेवलो टायमावरती. जेवलो किती वाजता माहिती का? सकाळी 4 का 5, 4:30, 5ला जेवलो. मंडपात येऊनच जेवलो आणि आता याला सोडायला आलेलो. बाकी आधीला लवकर सोडला आपण. आता भाई आला. गणपती गेले आज. आता कुठं नाईट मारणार? काय करणार आता? मारून नाईट कुठे? तेव्हा ना गणपती गेल्यानंतर अजून एक दिवस असतं नाईट बघताना. बोल बाकी काय कसं वाटतं गणपती गेले तर? माझी तर इच्छा होते भाई जावा तर लालबाग. हा आता लालबाग राजाचं विसर्जन होईल आता 7-20ला होत असेल. तर चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. तर भेटू एकदा नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय 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 बाय.